हे बघा, इराणी चहा बनवायचं म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 पातेलं लागतात आपल्याला त्यासाठी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी आता लवकर उठलो होतो आज, पण उशिरा आवरलं. अजून लाईटही बंद नाही केलेली. आणि बाहेर बघा, आंब्याची झाडं हे कारल्याला न्यायचे लावायला, त्यामुळं घेतलेले. आणि हे बघा बाहेर पावसाचं दिसतोय की नाही काय माहीत नाही, खूप जास्त पाऊस. सिलेंडर संपलेलं होतं तर सिलेंडर आणलं आणि म्हटलं आता चहा प्यावा. तर सिलेंडर आणलेलं अगोदरच होतं, पण ज्यांच्याकडून आणलं होतं त्यांना परत द्यायचं होतं. मग ते द्यायला गेलो आणि ते देऊन आलो. तर आज चहा बनवणार आहे मी, आणि चहा जरा वेगळ्या पद्धतीचा बनवणार आहे. चहा असणार आहे इराणी चहा बनवणार आहे मी आज. तर मी तुम्हाला दाखवतो इराणी चहा कसा बनवतात. तर चला. हे बघा, इराणी चहा बनवायचं म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 पातेलं लागतात आपल्याला त्यासाठी. तर पहिलं पातेलं दूध गरम करण्यासाठी, आणि दुसरं पातेलं आपला आपण डिकाशन म्हणतो ते गरम करण्यासाठी. आता ते मी करून घेतो एकदा. हे बघा, 2 पातेल्यांमध्ये आता एकीकडं पाणी टाकलं यात, आणि एकीकडे दूध तापवतोय. आता यामध्ये टाकणार आहे चहा पावडर. चहा पावडरचा डब्बा मी विसरलो की काय. 1 कप चहा आहे, त्यामुळं आपण एवढी आणखी थोडी टाकणार आहोत. थोडी आणखी टाकावी मला वाटतं. चम्मच नाही त्यामध्ये, त्यामुळं अंदाज येत नाही तसा. आता शुगर 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 थोडा गोड बनवायचं आहे, कारण काय व्हायला लागलं, फार कमी गोड खातोय मी, तर मग साखर थोडी कमी पडते बॉडीला. तर हे बघा, दोन्ही पण उकळलं इथं. आता अगोदर ह्याला जरा चांगलं उकळू द्यावं लागेल चहाला, आणि त्यानंतर मग दोन्ही हे करायचे, मिक्स करायचे. दाखवतोच मी तुम्हाला तसं. हे बघा, आता परफेक्टली हे दोन्ही पण उकळलेलं आहे. आणि तसं इराणी चहाच्या हॉटेलमध्ये जे आहे ते चहा आणि पावडर, चहा पावडर आणि साखर जे असतं ते खूप वेळ उकळत असतं सारखं, पण कमी गॅसवर असतं. आता आपण याला उकळून घेतलं आहे. आता मी चहा ओतून घेतो यामध्ये. हे बघा, याच्यात दूध ओतल्यानंतर हे अशा प्रकारे चहा तयार झालेला आहे. आता हा चहा बघतो मी टेस्ट कशी झाली. तर चहा जरा खूप जास्त झाला आहे, मी एवढा घेईल असं वाटत नाही, कारण 1 कप पाणी टाकलं होतं, ते पाणी कमी झालं असेल थोडं उकळून, आणि 1 कप दूध असेल हे. तर आता टेस्ट बघतो मी इराणीसारखी झाली का. तर थोडी थोडी झाली, पण साखर जरा जास्त झाली आहे. ट्राय केला, पण मला वाटतं इराणी चहाची जी चहा पावडर असेल ती जरा वेगळी असेल, त्यामुळं ही चव तशी लागत नाही आहे. पण चहा ठीक लागतो आहे, म्हणजे मला बरा वाटतो आहे चहा, कारण दूधही तेवढंच उकळलं, आणि चहा पावडर आणि साखर ते सुद्धा चांगलं उकळलं होतं. तर असं झालेलं आहे चहा. तर चला, पुढचं सांगतोच मी तुम्हाला काय होतं. तर ज्या शाळेमध्ये सेशन चालू आहे त्या शाळेत दिंडी मुक्कामी होती. तर अशा भरपूर दिंड्या असतात, त्यापैकी 2 दिंड्या इथं मुक्कामी होत्या. तर त्या शाळेत खूप छान माहोल झालं होतं, कारण कीर्तनं वगैरे झाली, मुलं पण खूप हे करत होते, आणि फुगड्या वगैरे झाल्या. खूप छान वातावरण झालं होतं शाळेत. नमस्कार सगळ्यांना. एक कमेंट आली होती, त्यामुळं व्हिडिओ बनवतो आहे. आणि मी खूप हसलो ती कमेंट पाहिल्यानंतर. तर कमेंट अशी होती की तू तुझी बायको दाखव आणि मुलगी पण दाखव. तर मला खूप हसायला आलं, पण तसं काही नाही आहे. आणि हसण्याचं कारण काय आहे, तसं हसण्याचं कारण नाही आहे, कारण प्रत्येकाला ते वाटू शकतं. कारण मी मोठा आहे घरातला, आणि या वयात माझं लग्न व्हायला पाहिजे होतं.
आणि ते झालं नाही आहे. तर त्यामुळं सगळ्या गोष्टी सगळ्यांना प्रश्न पडतो. आणि मी बऱ्याच दिवसापासून सांगतो आहे तुम्हाला की मी सांगणार आहे पुढचं काय लग्नाचं. तर लवकरात लवकर मी माझी होणारी बायको दाखवणारच आहे तुम्हाला. कारण आता खूप जास्त झालं आहे. आणि मलाही आता पुढचं आयुष्याचं पण प्रश्न आहे. घर घ्यायचं आहे. घर तर घ्यायचंच आहे. आता सध्या रेंटच्याच फ्लॅटमध्ये राहतो आहे. तर त्यामुळं घर घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर ती पण आहे आणि सगळ्याच जबाबदाऱ्या असते आयुष्यातल्या, त्याही पार पाडायच्या आहे. त्यामुळं मग म्हटलं की आता नाही, बस झालं आता. आता सगळं व्यवस्थित झालं आहे. कारण पूर्वी काही व्यवस्थित नव्हतं. घरचे इश्यू सगळ्याच गोष्टी असतात. नुसतं एकच नसतं की आपल्या लग्नाचाच प्रश्न असतो, असं काही नसतं. तर ते सगळे इश्यू आता किंवा प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत. आणि आता मलाही वाटतं आहे की आता बस करूया, आता करून घेऊया. आणि लवकरच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला फेसही रिव्हील करेल की मी कोणाशी लग्न करतो आहे. आणि ते सगळं आहे. आणि हे बघा घरात म्हणजे सगळं रूममध्ये सगळं अस्ताव्यस्त आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की हा इकडं कुठं बसला आहे. तर हे बघा 2 प्रकारचे सोफे झाले आहेत आता. आणि काय झालं होतं, मी स्टुडिओ तिकडे केला होता. तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुण्यात स्टुडिओ केला होता. पण झालं असं की मला तिकडं जायला वेळच मिळत नाही आहे. कारण श्रीमंत पुणेचं जे पेज आहे ते पण चालू आहे. त्याचे व्हिडिओ रेग्युलर असतात. आता पावसामुळं थोडं थांबलं आहे. पण त्याचे व्हिडिओ प्रमोशनचे व्हिडिओ रेग्युलर असतात. आणि दुसरं म्हणजे शाळा सुरू झाल्या आहेत. आता सध्या हडपसरमध्ये 2 शाळा आहे. एक 17.5 नळीला एक आहे. आणि एक याला आहे म्हणजे पालखी मार्गाच्या तिथं, म्हणजे कुठं म्हणता येईल त्याला, बेकराईमध्ये शाळा आहे. तर त्या शाळेत सेशन चालू आहेत. तर 2 शाळा आहे एकाच म्हणजे सायमल्टेनियसली सुरू. तर त्यामुळं वेळ तर मिळणं अवघड होतं. आणि मी पॉडकास्ट घ्यायला म्हणजे चांगले येऊ पण लागले पॉडकास्ट. पण आता वेळेचं सगळं करता येतं, पण वेळ आपल्याला फक्त 24च तास असतात. आणि ती खूप धावपळ होऊ लागली माझी. कारण हडपसरहून पुन्हा स्टुडिओत तिकडं डेक्कनला जायचं, पुन्हा तिकडून पुन्हा घरी कात्रजला यायचं. तर हे खूप लेंदी होऊ लागलं, त्रासदायक वाटू लागलं मला. त्यामुळं मग मी ठरवलं की आपण स्टुडिओचं आता सध्या तरी हे करू, पॅकअप करू. आणि सगळं साहित्य घरी घेऊन आलो आहे मी. मग आता म्हटलं तिथंही रेंट जाणार होतं. आणि रेंटचं काही असो, पण तिकडं जाणंच होणार नव्हतं. आणि मग सगळं डिस्टर्ब, पुन्हा डोक्यात ते एक असतं की आपण तिकडं स्टुडिओ बनवला आहे, आपण जात नाही आहे. तर त्या गोष्टीमुळं मग मी म्हटलं की ठीक आहे, आपण घरीच आणूया सगळं साहित्य. आणि जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा आता घरूनच व्हिडिओ सुरू करायचे. तर एक्सप्लेनर पण करणार आहे. आणि लवकरच तुम्हाला एक गुड न्यूज पण देणार आहे मी. पण त्याला थोडा वेळ आहे. कारण वेळ आहे म्हणजे आत्ताच नाही सांगत मी तुम्हाला ते काय. तर लग्नाचा वेगळा विषय, ती गुड न्यूज वेगळी आहे. तर असं आहे. आणि एका ताईने कमेंट केली होती की तू बायको दाखव आणि मुलगी दाखव. तर मुलगी तर नाही दाखवायला, पण बायको दाखवणार आहे तुम्हाला, होणारी बायको. तर लवकरच ते पण होणार आहे. आणि एकंदरीत असं सगळं चालू आहे. आणि पाऊस थांबला आहे पुण्यातला. खूप जास्त पाऊस होता 2-3 दिवस. शाळांनासुद्धा सुट्ट्या होत्या. त्यामुळे घरी बसून खूप बोर झालो होतो. पण आता व्यवस्थित रुटीन झालं आहे सगळं. आताच पालखी गेली आहे पुण्यातून. तर पालखीमुळं पण पुण्यात खूप छान वातावरण होतं. तर तिथला काही व्हिडिओ घेतला नाही मी यामध्ये काही. तर असा काही प्लॅन नव्हता, पण म्हटलं चला आज व्हिडिओ करूया, खूप दिवस झाले. आणि मस्त चालू आहे सगळं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटतो. आणि काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे त्या व्हिडिओमध्ये. तर चला. आणि सपोर्ट तुम्ही खूप छान करताय. मला वाटलं नव्हतं, कारण मागचा व्हिडिओ 2-3 एक दिवस काही व्ह्यू नव्हते. मला वाटलं आता मी बाहेर पडलो आहे यूट्यूबमधून किंवा कोणी बघणार नाही आता व्हिडिओ. पण जसे जसे दिवस गेले त्यानंतर काही दिवसांनीच ते जवळपास 3,000पर्यंत व्ह्यू आले आहेत व्हिडिओला. म्हणजे ही खूप मोठी संख्या आहे. माझे व्हिडिओ बघता तुम्ही. तर खरंच थँक्यू त्यासाठी. आणि चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.